नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि इकडं सकाळ सकाळ मुलं खेळायला लागली. ती राधा काय नाही, हे तिघच आहेत. राधा गेली मावशीच्या गावाला. अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले आता आणि घरं पण सगळी स्वच्छ झाडून घेतली ती. आणि मी लागले आता स्वयंपाक करायला. इकडं किचन सगळं स्वच्छ धुवून घेतलंय रात्रीचं पारूचं आणि आता स्वयंपाक करायचा आहे. आपल्याला करायची कोबीची भाजी सुक्की आणि पातळ काहीतरी करावं लागेल. तर चला कोबी कापून घेते आता. कोबी चिरून घेतलाय आणि आपल्याला कोबी करायचा आहे हिरव्या मिरचीचा. दिवस काय उगवलेला दिसत नाही, आबाळ आले सकाळ सकाळ. आणि इकडं तेल गरम करायला ठेवलंय. पण भाजी करायची आपल्याला कोबीची. मोहरी टाकली, तडतडली चांगली. आता जिरे टाकून घेते. आता याच्यात आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे. वाटण चांगलं भाजून घ्यायचं हिरवी मिरची असल्यामुळं. आणि आता याच्यात थोडीशी हळद टाकली. कोबी आपला स्वच्छ धुवून घेतला होता, आता टाकून घ्यायचं त्यात. कोबी शिजतोय तोपर्यंत दुसऱ्या भाजीची तयारी चालू आहे माझी. इथं धार काढून आणली घरात. आता दूध तापायला ठेवते शेगडीवर. पाणी गरम करायला ठेवलं होतं भाजीसाठी, ते उतरून घेते आता खाली. इथं कोबीची भाजी शिजली. आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठंच ठेवलं म्हणजे छान लागतं जरा. भाज्या होतोपर्यंत इकडं मी पीठ मळून घेतले आणि आता चपात्या करायला लागली. भाज्या झाल्या सगळ्या आणि चपात्या करायला चालू आहे त्या माझ्या. चपात्या करून झाले त्या. स्वयंपाक झालाय आणि जेवण पण झाली त्यात आमची. आणि आपण कुठं चाललोय आता? दवाखान्यात चाललोय आता आम्ही. जरा माझी तब्येत बरी नव्हती. दात दुखायला लागलं होतं. हां, दात दुखायला लागलं होतं. तर दाताच्या दवाखान्यात चाललोय आता आम्ही. चला बाल्या पण नेणार आहे, बाल्याला सोबत. दवाखाना उघडलाय. आलो आणि इथं मुलांना जरा खायला घेतलंय आणि निघालो आता घराकडे. मी माग लगेच धरते आता. आणि भांडी आणले बाहेर घासायला. भांडी घासून घेते आता, ऊन भरपूर पडले.
जर समजा 100 वर्ष तुम्ही काय समजा श्रीमंत करा तर यस मग काय झाला डायरेक्ट खाली आणि जाताना आपण चांगला नाही म्हणलं का ही खाली परवडा म्हणजे आपल्या खाली जरी भरून बारा म्हणलं तरी परवडा वाजल्या भांडी घासायला आणि भांडी पण भरपूर होती. भांडी घासून झाली ते आता 3 वाजले. त्या गुरांना वैरण टाकली आणि ह्यांनी चाललेच आता मग ह्यांनी चाललेच आहे मका करायला आता. आणि निघालोय आता माळावर गवत काढायला. आलोय डाळिंबीच्या रानात आणि मधलं तुकडं चालू खुरपायचं. एकदा पाणी पिऊन घेतलं, मोटर चालू आहे आणि भरून पण घेतली कॅटली एक पाणी प्यायला. चला पातीला जाऊया तिकडं आता. माझी पात भरपूर लांब आहे. 12 आकणाने महाग आहे मी. उशीर लागतोय. चला हां हां आता. आणि तिघीत एक पात धरली होती ती लागली. गवताचे ढिगारे घातले तिकडं आणि दुसरी पात धरली. आता दुसऱ्या पातीची पण तिघीतच मिळून घेतली आणि 3-3, 4-4 आकणं घ्यायला चालू आहे. ती गवताचे ढिगारे पडलेत वरनं खाली चाललो इकडं. चला काढून घेऊया गवत आता एवढं. 7 वाजत आले त्या आणि आम्ही आलो घरी गवत घेऊन. आता गुरांना गवत टाकून घेते मी. बरोबर
आड्याला कसं चांगलं कडेला गाई वडील गुराला टाक म्हणले मग टाक गाई ती तर गवत टाकून झाले आता सगळ्या गुरांना आणि आता दुपारी जेवण केलेली भांडी घासून घेते मी आणि आपल्याला करायचं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी गिरणीत हे टाकले गहू टाकले दळायला आणि भाजी करायची आपल्याला बेसन बेसनासाठी आता मी चालले किचनमध्ये लसूण ते सोलायला चला जाऊया मग आता